म्हणजेच श्रावण डोंगरे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहायला मिळेल कृष्णा, नॉन स्ट्रायकिंग एंडला पराग. चांगलं द्वंद्व. राजा बॉईज विपक्ष साई स्पोर्ट्स शहापूर. राजा बॉईजनं टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलाय. एक चांगला बॅटल रंगेल श्रावण आणि कृष्णा यांच्या विपक्ष. छत्रपती शिवाजी महाराज सुवर्णचषक 2025च्या या अंतिम दिनातला सुपर 6 मधला हा दुसरा सामना. पहिला चेंडू खोलवर टप्प्यात चांगली गोलंदाजी. गडावरला क्षेत्ररक्षक निलेश बांगर. इथे मात्र 38 सर्कलच्या अगदी बाउंड्रीला चेंडू फील्ड करती डॉट बॉलनं सुरुवात केली आहे बॉलर श्रावणनं. आता एक षटक कंप्लीट होऊ द्या. एक षटक कंप्लीट होऊ द्या आणि त्यानंतर आपण इंटरव्हल. निश्चित 38 सर्कलच्या बाहेर एकही फिल्डर आपल्याला पाहायला मिळत नाहीये रिस्ट्रिक्शन्समुळे काही गोष्टी. या वेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता आणि एकदा कृष्णाच्या स्लॉट मध्ये आला की कृष्णाचा पावा ते चेंडू मात्र निघून जावा. आलाय षटकार. निश्चित आणि म्हणून मगाशी कौतुक करताना मी कृष्णाबद्दल सांगितलं होतं की या प्लेअरकडे क्षमता, टॅकल करण्याची क्षमता. समोर कितीही दिग्गज खेळाडू असला तरी त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं आपल्या खेळाला बहरवण्याची क्षमता आहे, त्याला फुलवण्याची क्षमता आहे आणि त्या पद्धतीनं श्रावणच्या विरोधातला हल्ला. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र यॉर्कर बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय जयदीप बोंडुले. कौतुक करावं लागेल. स्पोर्ट्स शहापूर ज्या पद्धतीनं मैदानाच्या आत खेळतीये, थोडासा टायमिंगचा इश्यू झाला त्यामुळे 2 प्लेयर कमी असताना त्यांना मैदानात उतरावं लागलं आणि त्याचा परिणाम जर आपण पाहिला तर एकही क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला डिप्लॉइड झालेलं चित्र पाहायला मिळत नाही आणि त्याही वेळेला लयबद्ध गोलंदाजी, अतिशय सुरेख आणि सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आत. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू निघून चाललाय घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी सिंगलवर समाधान मानावं लागेल. फर्स्ट इनिंग मध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजे बॉईज शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळेल ती म्हणजेच 9 धावा. 4 चेंडू झालेत, 9 धावा आहेत. सुंदर सुरेख गोलंदाजी या क्षणाला श्रावणकडनं. या खेळाडूनं गेल्या 2-3 वर्षांपासून आपल्या क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट आणले, इम्प्रोव्हायझेशन आणलंय, ज्या पद्धतीनं सुधारणा केली, आपल्या क्रिकेटला ज्या पद्धतीनं विकसित केलंय ते मात्र कौतुकास्पद आहे, ते मात्र वाखाणण्याजोगं आहे. आणि अगदी त्याचंच परिपक्व स्वरूप या क्षणाला मैदानाच्या आत. एकही क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर डिप्लॉइड नसताना समोरच्या फलंदाजाला जेरी सांडण्याचा जो काही यशस्वी डाव रचला जातोय त्याचं मात्र कौतुक करावं लागेल. परंतु राजा बॉईज संघाकडे देखील ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेला स्लॉट मध्ये चेंडू आला की फुल पॉवरफुल बसला की सीमा पार गोल्डन सिक्सर. षटकार. परागच्या बॅटमधनं आपल्याला हा षटकार पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये बघू शकता. लाजवाब फटका, अगदी शर्ती शेवटपर्यंत नजर होती आणि माहित होतं लेफ्ट ऑन ड्राईव्ह थेट प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिला. षटकाराला संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 15 धावा. आणि यावेळेला मात्र वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा होता. अगदी जागेवर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेरचा चेंडू अवे फ्रॉम बॉडी स्लॉटच्या बाहेर. निश्चित एक्स्ट्रा अवांतर स्वरूपात वाईट बॉलला 16 धावा. इथे मात्र जोरदार प्रहार. याही वेळेला आयडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कलात्मकतेनं सजवलेला फटका. चौकार. आजच्या या अंतिम दिनी आमच्या समवेत जे समालोचन करणार आहेत शहापूर तालुक्याचा आणखी एक गोड आणि तितकाच पॉप्युलर आवाज, लोकप्रिय आवाज समालोचक जयेशजी विदे यांचं देखील ते शुभागमन झालेलं आहे.
त्यांचे देखील मी मनापासून स्वागत करतो. स्पर्धेच्या वतीनं पहिलं षटक समाप्त झालंय. 20 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. जबरदस्त फलंदाजी पराग आणि कृष्णाकडनं आणि श्रावणच्या या षटकामध्ये धावा येणं अत्यंत आवश्यकतेचं होतं. राजे भोईर संघाने देखील स्ट्रॅटेजी पाहिली. मागच्या 3 दिवसांचा देखील त्यांनी विचार केला की इथे चेस करणं थोडंसं कठीण जात आहे आणि अशा क्षणाला नाणेफेक आपल्या बाजूला लागल्यानंतर साईस्पोर्ट शहापूर सारख्या दिग्गज संघाच्या समोर पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. त्याचा निर्णय पहिल्या षटकामध्ये मात्र मी म्हणेल साजेसा आहे. त्या निर्णयाला सार्थ करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली, त्या निर्णयाला सार्थ ठरवणारी फलंदाजी पाहायला मिळाली आणि अगदी दोनही फलंदाज म्हणजे कृष्णा आपल्याला वैयक्तिक 9 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय, पराग वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय आणि याचं फलित स्वरूपाचा अंक जर आपण पाहिला तर 20 धावा या क्षणाला खऱ्या अर्थानं धावफलकावर लगावल्या गेल्या. ड्रीम स्टार्ट झाली आहे, फ्लाइंग स्टार्ट झाली आहे, जी सुरुवात गरजेची होती. पहिल्या षटकामध्ये साई स्पोर्ट्स संघाला थोडंसं बॅकफुटवर ढकलण्यामध्ये यश आलंय ते राजे भोईर शहापूरला. पण साई स्पोर्ट्स संघाला माहित आहे अशा अनेक अडचणींचा काळ त्यांनी अनुभवला आणि त्या अडचणींच्या काळामधनं बाहेर तावून सलाखून निघण्याची क्षमता जेडी. पहिला चेंडू आणि यावेळेला मात्र अनप्लेबल यॉर्कर बॉल. पहिल्या चेंडूवर क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. समोरचा फलंदाज कोणत्या तयारीत आहे हे जाणून मनकवडी गोलंदाजी करण्याची क्षमता असणारा टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावर स्वतःचं स्थान अधोरेखित करणारं नाव जयदीप भोंडिवले. या वेळेला हा शहापूरचा कोहिनूर हिरा आपल्या फ्रँचायझीसाठी समर्पित भावना दाखवताना. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र फटका फसलाय. चेंडू काही काळ हवेत आहे. धोनी जिथे असेल तिथे मात्र अनहोनी होऊ शकत नाही. तिथे फक्त शुभ शुभ शुभ. आणि निश्चित मी याच पद्धतीचं वर्णन यासाठी जेडीचं केलं होतं की अडचणीच्या काळामध्ये संघाचा तारणहर्ता बनणं ज्याला माहित आहे त्याचं नाव जेडी आहे. आणि मित्रांनो म्हणून म्हणतात ना की सगळ्याच गोष्टी नशिबाच्या जोरावर होत नसतात. नशिबाच्या भरोशावर फक्त जुगार खेळला जातो. यश तर हे फक्त आणि फक्त कष्टाच्या जोरावरच मिळतं. आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तिला भिवून हताश निराश होऊन बाजूला सरसावण्यापेक्षा समोर जाऊन त्याचा बिनदिक्कतपणे मुकाबला करणं हे विजेत्याचे सगळ्यात मोठं लक्षण असतं. आणि अगदी त्या पद्धतीनं पहिला डॉट आला, नंतर विकेट घेतली. आता मात्र आणखी एक मोठं नाव हेमंत सोकांडे. जेडीसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू, लाजवाब गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यानंतर चेंडू क्रमांक 7 डॉट आला, चेंडू क्रमांक 8 विकेट आली आहे आणि चेंडू क्रमांक 9 देखील निर्धाव आलाय. या सुरुवातीच्या 3 चेंडूवर जेडी नावाचं वलय मैदानाच्या आत घोंगावत आहे. या सुरुवातीच्या 3 चेंडूवर जेडीनं मात्र जाळं फेकलंय. चेंडू क्रमांक 4. लाजवाब गोलंदाजी. इथे मात्र विचार करावा लागेल. अपील केली आणि निश्चित अगदी विकेटच्या समोर पकडण्यात आलं. आपण रिप्ले मध्ये बघू शकता. यस, इट इज क्लिअर आउट. लाजवाब गोलंदाजी जयदीप बोंडिवलीच्या माध्यमातून. चौथ्या चेंडूवर हेमंत सोकांडेकडनं खऱ्या अर्थानं अपेक्षा होत्या राजा बॉईज संघाला. हा खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये चालला नव्हता, पण ऐन महत्वाच्या मोक्याच्या क्षणाची मॅच आहे. साई स्पोर्ट्स शहापूर सारखा दिग्गज संघ आहे, याच्या विरोधात हेमंत सोकांडेची बॅट तळपणं गरजेचं होतं. पण जिथं जेडी आहे तिथं मात्र चले जावचा नारा हा लागलेला असतो. कमालीची गोलंदाजी. आतापर्यंत या षटकामध्ये जर आपण पाहिले तर 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडूवर एकही धाव खर्च न करता तब्बल 2 मोहऱ्यांना टिपण्यामध्ये यश आलंय ते गोलंदाज जयदीप भोंडिवले. इथे मात्र कामाला टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावर आजही मुख्य गोलंदाजांच्या भूमिकेमध्ये माझी निवड केली जाते. त्या टेनिस क्रिकेट विश्वातल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये जयदीप भोंडिवलीच्या नावाचा समावेश मोठ्या संघामध्ये होतो. याचं उत्तर दिलं जाईल. तेज तर्रार चेंडू, डोळ्याची पापणी अगदी उघडझाप करण्याच्या अगोदर चेंडू यष्टीरक्षक कैलास भांडेच्या हातामध्ये मात्र जाऊन स्थिरावला. येस, इट इज व्हाईट बॉल. अवांतर असेल, थोडंसं वेगावर भर देण्याच्या नादामध्ये दिशेवरचं नियंत्रण हरवलं, पण काही हरकत नाही. सिंगल मिळाली. 21 धावा धाव फलकावर. नेक्स्ट बॉल ऑफ दी ओव्हर. यावेळेला चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. जयदीपच्या विरोधात इतक्या सहजतेनं तुम्ही खेळू शकत नाही. जयदीपच्या विरोधात तुमच्या मनसुब्यांना थोडंसं आवरावं लागेल.
थांबावं लागेल. जयदीपच्या विरोधात वेगळी रणनीती आखावी लागेल. पहिल्या षटकात बॅकफुटवर असलेला साई स्पोर्ट भरदिशी यावेळेला मात्र फ्रंट फुटवर येतोय. यावेळेला मात्र सरा बॅटनं सेफ शॉट पाहायला मिळालाय. स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू मात्र मैदानाच्या आत थांबणार नाही. हा आलाय बॅटर भूषणच्या बॅटमधनं चौकार. निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांची पहिली दोनही षटकं इथे मात्र समाप्त झाली आहेत. आणि या पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर टॉस जिंकून फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या राजेबॉईज शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 बाद 25 धाबा. पहिल्या षटकात श्रावण डोंगरेच्या विरोधात 20 धाबा आल्या आणि त्यानंतर मात्र कर्णधारानं आपल्या हुकमी एक्क्याला आपल्या ट्रम्प कार्डला स्लॉकच्या सेकंड ओव्हर मध्ये इन्व्हाइट केलं आणि या दुसऱ्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 5 धाबा खर्च केला. एक वाईटच्या रूपाने आणि शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार. अशा एकूण 25 धाबा, 2 षटक आणि 25 धाबा, 12.50च्या सरासरीनं या धाबा आता मात्र जमा करण्यामध्ये यश आलं. दुसऱ्या षटकामध्ये आत्मविश्वास थोडासा खच्ची झाल्याचं चित्र असेल, परंतु इथून कमबॅक करावं लागेल राजेबॉईज संघ. जर फर्स्ट इनिंग मध्ये तुम्ही टार्गेट सेट करत आहात, साई स्पोर्ट्सला सेकंड इनिंग मध्ये चेस करण्यासाठी बोलवत आहात, तर तुम्हाला 60-70 पर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक असेल. चांगली गोलंदाजी आतिश भांडे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, राईट हँड बॅटर साठी गोल्डन स्पॉटवरचा चेंडू, अनएक्सपेक्टेड बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र ज्या वेळेला तुमच्याकडनं उसळी घेते चेंडू, अनएक्सपेक्टेड बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो, त्यावेळेला मात्र निश्चित फलंदाज थोडासा तारांबळ उडताना सफल झाले. याही वेळेला सेम लेंथ वरची गोलंदाजी कैलास भांडे तिथे मात्र निश्चितपणानं आपला फिटनेस दाखवताना. या खेळाडूला 15 वर्षांपूर्वी ज्यांनी पाहिलं मैदानाच्या धुमाकूळ घालताना, 15 वर्षानंतर देखील कैलास भांडेचं नाव या शहापूरच्याच नव्हे तर टेनिस क्रिकेट विश्वातील चाहत्यांच्या हृदयावर आदळत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षकांनो. आज याही क्षणाला इतक्या वर्षानंतर तोच फिटनेस कायम ठेवल्याचं नाव जर दुसरं कोणाचं असेल तर ते म्हणजे कैलास भांडे. यावेळेला मात्र चांगला फटका सजवला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल, आधी मडके चुकी करणार नाही. राजे बॉईजला बसलाय हा तिसरा धक्का. आणि आता मात्र थोड्याशा विवंचनेमध्ये, थोड्याशा अडचणीमध्ये सापडलेला संघ राजे बॉईज. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये कृष्णा आणि पराग 20 धाबांची सलामी दिली, परंतु त्यानंतर डावाला जी पडझड लागली आहे, डावाला जी गळती लागली आहे, तिला थांबवण्यासाठी कुणाला तरी मैदानात स्थिर स्थावर होणं अत्यंत आवश्यक असेल. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 25 धावा. षटक क्रमांक 3 ची देखील काय सुरुवात झाली. फर्स्ट बॉल डॉट, सेकंड बॉल डॉट, थर्ड बॉल विकेट. आणि आता स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर महेंद्र. यावेळेला आतिशच्या या चेंडूवर महेंद्रनं घणाघाती केल्या आघात. हा आलाय षटकार. निश्चित महेंद्रच्या बॅटमधनं हा षटकार आला. या खेळाडूकडे ही क्षमता आहे. योगेश जिडेकर यांचे ते शुभागमन झालेलं आहे. जयेश शेठ यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. महेंद्रच्या बॅटमध्ये आणखी एक सुरेख फटका, परंतु एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आधी मडके अगदी चित्त्याच्या वेगाला कन्फ्युजन, गोंधळ, संभ्रम जो निर्माण झालेला धोका होता तो मात्र टळला गेलाय. सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 32 धावा.
कमालीचं षटक आतापर्यंत आतिश भांडेच्या माध्यमातून. राजेभाऊ शहापूर संघाच्या फलंदाजांसाठी एक पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. लगातार 3 चौकार किंवा लगातार 3 षटकार जर राजेभाऊ शहापूरच्या कोणत्याही फलंदाजानं खेचले तर बाळाशेठ पालवी 16-19 यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज त्या फलंदाजाला दिलं जाईल. 32 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकामध्ये वेगानं धावा आल्या आणि त्या धावांच्या ओघाला मात्र थांबवण्यात यश आलंय साईस्पोर्ट शहापूरला. इथे मात्र चांगली गोलंदाजी एक्स्ट्रा बाउन्स सातत्यानं फलंदाजांच्या सगळ्या प्लॅनिंगला डोळ्यात देखत उद्ध्वस्त करतोय. चेंज ऑफ पेस देखील होता, संतगतीचा चेंडू होता. हे व्हेरिएशन आहे. म्हणून म्हणतात ना, क्रिकेट तुमच्या बौद्धिक प्रगल्भतेला देखील आवाहन करत असतं. क्रिकेट तुमच्या बौद्धिक क्षमतेला सातत्यानं चॅलेंज करत असतं आणि अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर बॅकफुटवर असणारा साई स्पोर्ट्स संघाला हे माहित आहे की अडचणींच्या काळामध्ये आपल्याला पुन्हा उभारून येऊन समोरच्यावर आपलं साम्राज्य, समोरच्यावर आपलं अधिराज्य आपण कसं निर्माण करू शकतो. जबरदस्त बॅटल मैदानाच्या आत, एक महाभयानक असं तुंबळ युद्ध मैदानाच्या आत. आणि ही खासियत आहे निलेश पाटोळे यांची. शहापूरच्या क्रिकेटला नव्यानं संजीवनी प्रदान करणारं नाव निलेश पाटोळे. शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नाविन्यता निर्माण करणारं नाव निलेश पाटोळे. देखणं सुंदर, सुरेख आणि सुटसुटीत आयोजनाचं दुसरं नाव निलेश पाटोळे आहे. प्रत्येक खेळाडूला सन्मान म्हणजे निलेश पाटोळे. क्रिकेटचा विजय म्हणजे निलेश पाटोळे आणि क्रिकेटला दिलेला खरा सन्मान म्हणजे निलेश पाटोळे. यावेळेला चांगली गोलंदाजी बॅकहँडचा वापर केला होता. सर ते शेवटला चेंडू रिलीज करताना जयदीप बोंडिवले इथे मात्र दिरंगाई झाले, घाई झाली, अति घाई. सातत्यानं संकटात नाही. हार्ड हिटर बॅटर महेंद्रची बोचणारी, टोचणारी, सलणारी ही पडली विकेट. आणि निश्चित चौथा गडी बाद झालाय तो म्हणजेच राजेभाऊ शहापूर संघाचा. आणि निलेश पाटोळेंचं मी कौतुक करताना आणखी एका माणसाच्या नावाशिवाय ते कौतुक पूर्ण होऊ शकत नाही. आणखी एका माणसाच्या नावाशिवाय शहापूरचं क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही. शहापूरकरांना प्रकाश झुतात खेळण्याची सुवर्ण संधी ज्या व्यक्तिमत्वानं दिली ते नाव म्हणजे विजयभाई भगत. शहापूरच्या क्रिकेटला पहिल्यांदा ग्लॅमर जर कोणी दिलं असेल तर ते नाव म्हणजे विजयभाई भगत. शहापूरच्या क्रिकेटला टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावर सामर्थ्यशाली ओळख जर कोणी निर्माण करून दिली असेल तर ते नाव म्हणजे विजयभाई भगत. शहापूरच्या प्लेयरला हक्काचं व्यासपीठ मिळवून शहापूरच्या क्रिकेटचं तीर्थ, नाक आणि पंढरी जर या तालुक्यात पहिल्यांदा कोणी निर्माण केली असेल तर ते नाव म्हणजे विजयभाई भगत. क्रिकेटचा क आणि जिथून एंड होतो, सुरुवात आणि प्रारंभ आणि शेवट या क्रिकेटमध्ये जर पहिल्यांदा या शहापूरमध्ये ती बीज जर कोणी रोवली असतील तर ते नाव आहे विजय भाई भगत. एकदा जोरदार टाळ्या मला असं वाटतं भाईंसाठी झाल्या पाहिजेत. या माणसानं लेजेंडरी क्रिकेटर स्वतःच्या काळामध्ये क्रिकेट खेळलं आणि खेळलेल्या क्रिकेटला आपला धर्म मानला, आपला कर्म मानलं, आपला स्वभाव मानला, आपली जात मानली. जातीच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या अल्ल्याड जाऊन, क्रिकेटच्या मैदानामध्ये उभं राहून क्रिकेटला जर पुन्हा जिवंत आणि उभं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सन्माननीय विजयभाई भगत यांनी. मनापासून त्यांचे देखील आभार. चला वळूयात मैदानाच्या आत. आपण पाहतात निलेश पाटोळे यांच्या आयोजनातून साकार होत असणारी श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025 ची ही महाप्रतियोगिता. आणि सामना चालू आहे सुपर 6 मधला दुसरा, जिथे लढतायत साई स्पोर्ट्स शहापूर आणि त्याच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळतोय राजेभाई शहापूर. 3.2 षटकांचा खेळ झालाय. 34 धावा धावफलकावर आहेत. 4 गडी बाद आहेत. बॉलिंग ट्रॅकवर शहापूरचा कोहिनूर जयदीप बोंडिवले. बाउन्सर होता त्यावर पुल. आतिश फक्त बघत राहील, चेंडू निघून जाईल. प्रेक्षकांमध्ये षटकार.
भूषण तारमळेच्या बॅट मधनं आपल्याला हा षटकार पाहायला मिळाला. भूषण तारमळे शेरे गावाकडनं शेरे संघाकडनं ऍज अ ओपनर म्हणून तो खेळत असतो आणि अगदी त्या पद्धतीनं अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये गाजणार हे नाव. यावेळेला मात्र लो फुल टॉस फ्लिक केलंय अलॉंग द कार्पेट. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू निघून चाललाय. निलेश बांगर तिथे मात्र तैनात असतील. चांगली गोलंदाजी. जयदीपला माहित आहे एका फटक्यानंतर आपल्याला कमबॅक कसं करायचा, समोरच्या बॅटरच्या रडारपासून चेंडू थोडासा दूर ठेवायचा आणि या सगळ्या गोष्टीची कल्पकता आपल्या डोक्यामध्ये घेऊन बॉलिंग ट्रॅकवर आपला रनअप स्टार्ट करणारा प्लेअर म्हणून जयदीप. आता समोर मात्र वासुदेव 41 धावा धाव फलकावर आहेत. स्लो वन, थोडासा संत गतीचा चेंडू, रिस्क घेतली आहे, धोका पत्करलाय आणि तो धोका देखील यावेळेला निश्चित. स्ट्राईक मात्र आता निश्चित जर ते डिक्लेअर मध्ये चेंडू जाऊन दिला असता तर स्ट्राईक चेंज झाली नसती. तो तिथे फेल्ड केला गेला. स्ट्राईक चेंज होईल. वन्स अगेन भूषण ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 42 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावा. षटक क्रमांक 4चा शेवटचा एक चेंडू येणं शिल्लक असेल. 42 धावा झालेल्या आहेत. चांगली फाईट म्हणता येईल. कर्णधारानं टॉस जिंकला. पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्यांदा फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 20 धावा आला. त्यानंतर कव्हरअप करण्यात आलं, परंतु आता देखील मॅच ऑन आहे. चांगली गोलंदाजी. या वेळेला जर आपण पाहिलं डावखुरा आताच्या फलंदाजासाठी पडल्यानंतर आत वळणारा चेंडू आहे आणि ज्या वेळेला चेंडू पडतो गोलंदाजाकडनं आणि तो जर काही हरकत करत असेल, तो थोडा हवेचा काटा बदलत असेल, हवेच्या विरुद्ध दिशेने जात असेल, पुन्हा आत येत असेल, तर या क्षणाला फलंदाजासाठी तो अडचणी निर्माण करणारा चेंडू असतो आणि ती क्षमता आहे या टेनिस बॉलवर. सातत्यानं आपण असे अनेक गोलंदाज पाहिलेत की बोथ वे स्विंग आणि स्पिन करण्याची क्षमता असणारे गोलंदाज सातत्यानं अधिराज्य गाजवतात. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या डावातल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस जिंकून, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या राजेबॉय शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 4 बाद 43 धावा. आदिनाथ मडके यांच्यासाठी, आदी मडके यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. 6 चेंडू आणि 6 विकेट जर लगातार घेतल्या आदी मडके यांनी तर 20,000 रुपयांचं त्यांना कॅश प्राइज दिलं जाईल. ते नाव आमच्यापर्यंत नाहीये, इनामी आलेलं आहे, पण कॅश दिली जाईल. आणि दोन्ही ऑफिशियल सामना आपण विलंब करायचा नाहीये. पंच सामना अगोदरच आपण उशिरा सुरू केलेला आहे, त्यामुळे टाइमचं भान, वेळेचं भान दोन्ही अंपायर आपल्या हातात आहे सगळं. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी बाळाशेठ पालवी 16-19 यांच्याकडनं 100 रुपयांचं कॅश प्राइज आले आमच्याकडे. यावेळेला चांगली गोलंदाजी, स्लोवन बॉल आणि इथे मात्र पंचांचा बोट आकाशात. थेट पॅडवर जाऊन आदळलेला हा चेंडू आणि थेट पायचीच्या स्वरूपात वासुदेव माघारी परतेल. वासुदेवच्या माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आत राजेबॉय शहापूर या संघाकडनं न्यू बॅटर प्रशांत एंटर होईल. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आहे. 5व्या षटकातला पहिला चेंडू इथे मात्र समाप्त झालाय. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी राजेबॉय संघाच्या प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी बाळाशेठ पालवी 16-19 यांच्याकडनं 100 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर झालेला आहे आणि ते आमच्याकडे जमा देखील आहे. न्यू बॅटर प्रशांत, थोडासा दबाव असेल. इथून पुढचे जे काही 11 चेंडू शिल्लक आहेत जयेश, ते फार मोठा विचार करावा लागेल. टार्गेट सेट करायचा आहे. वाव, वॉच डिलिव्हरी, क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारी, एखाद्या गोलंदाजाला हवी हवीशी वाटणारा चेंडू. सातत्यानं ज्या म्हणतात ना आपण, विकेट मिळाल्यानंतर जितका आनंद असतो तितकाच आनंद एका चांगला चेंडू निर्धाव गेल्यानंतर देखील असतो आणि तोच आनंद प्रदान करताना. चेंडू क्रमांक 3
यावेळेला मात्र जोरदार प्रहार, लंगन लक्षत्रक्षक तैनात ओमकार परटोळे तिथे मात्र चुकी करणार नाही. पकडलाय झेल आणि संपलाय बॅटर प्रशांतचा खेळ. आणि 3 चेंडू इथे मात्र झालेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त षटक आदी मडकेच्या माध्यमातून 3 चेंडू झालेत, 2 विकेट प्राप्त केल्यात, एकही धाव खर्च केली नाही. गेम स्लो डाऊन करणं माहित आहे. श्रावणजी फार उशीर होतोय आपल्याला, प्लीज थोडस आम्हाला सहकार्य करा. चेंडू क्रमांक 4 टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज आदी. न्यू बॅटर रोहन नाव ऑन स्ट्रायकिंग एंड. रोहन पांढरे हा खेळाडू सरते शेपटला थोडासा लेट मैदानावर उतरतोय. इथे मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, सफल झाले होते. साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. आणि रोहनची देखील खासियत आहे, आपण जर पाहिलं तर प्रत्येक चेंडू मोठ्या फटक्यासाठी खेळण्याकरता हा सरसावलेला खेळाडू आहे. सातत्यानं तयारीत असतो, अगदी डकआउट मधने सेट होऊन येतो. माहित आहे मोठ्या फटक्यांना इथे मात्र अवतरित केल्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये. 4.4 षटकं झाली आहेत, 44 धावा आहेत, 6 गडी बाद आहेत. भूषण आणि रोहन अजूनही अशा जिवंत आहेत मोठ्या धावसंख्येच्या, कारण दोनही बॅटर हे मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. दोन्ही बॅटरला आपली धाव फलक हलतं ठेवणं माहित आहे आणि त्याचा वेग वाढवणं देखील माहित आहे. पण समोर आहे आधी. इथे मात्र चांगली गोलंदाजी, भन्नाट वेग, तेज तर्रार गोलंदाजीचा नमुना. आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी, पंचांचा वाईटचा इशारा. वाईट +1 अशा एकूण धावा 2. आणि बॉलिंग साइडनं रिव्ह्यू घेतला गेलाय वाईट चेक करण्याकरता. यस, इट इज वाईट बॉल. आणि आता मात्र साई स्पोर्ट्स शहापूर संघाला या इनिंग मध्ये कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू घेता येणार नाही. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल, ती म्हणजेच 46 धावा. 2-2 वाईट +1 अशा एकूण या 2 धावा, 46 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते आधी मडकेच्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं पेस कायम केला जातोय बॉलर आधीकडनं, ज्या पद्धतीनं वेग मात्र अवतरित केला जातो आपल्या गोलंदाजीमध्ये, तो कौतुकास्पद आहे. 5वा चेंडू. इथे मात्र चेंज ऑफ पेस. सरते शेवटच्या क्षणाला भूषण तयारीत होता मोठ्या फटक्या करता आणि भन्नाट वेगवान चेंडू करता. आणि अशा वेळेला चेंडू मात्र डावखऱ्या हाताच्या फलंदाजासाठी पडल्यानंतर बाहेर निघालाय आणि तो देखील स्लोवर वन आलाय, तो देखील स्लो आलाय, तो देखील हळू आलाय. सगळे नेस्तानाबूत केलेत इरादे या क्षणाला. आणि यावेळेला मात्र स्लॉट मध्ये आल्यानंतर भूषणनं केलाय जोरदार तडाखा. चेंडू हवेत आहे, उंची गाठली, अंतर नाही, पण या फ्लशच्या खाली देखील सुंदर जजमेंट केलंय आतिश भांडेनं. पकडलाय झेल आणि संपलाय भूषणचा खेळ. थँक्यू सो मच. नीरज स्पोर्ट्स संघाचा कर्णधार, नीरज स्पोर्ट्स संघाचा कर्णधार थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता सन्माननीय अविनाश दादा डिंगोरे यांचे ते शुभागमन झालेलं आहे. मी अविनाश दादांचं श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025च्या वतीनं, एनपी स्पोर्ट्सच्या वतीनं आणि मुख्य आयोजक माननीय निलेशजी पाटोळे साहेब यांच्या वतीनं शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो. 5 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या राजेभाई शहापूर या संघाची
धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7 बाद 46 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. ओमकार परटोले आपल्याला यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. समोर आहे रोहन पांढरे. या खेळाडूला मोठे फटके खेळणं माहित आहेत. या खेळाडूला गोलंदाजाला हवाई सफर करून देणं माहित आहे. चांगली गोलंदाजी ओमकार परटोळेचा. पहिला चेंडू जिथे मात्र कोणत्याही प्रकारचं उत्तर अवेलेबल नाहीये, कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर उपलब्ध नाहीये, ते म्हणजेच रोहन पांढरेकडे जबरदस्त गोलंदाजी वेग होता. अगदी परफेक्ट यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा केला जातोय. नेक्स्ट बॉल काही बघला एज बट नॉट टेकन. चेंडू निघून गेलाय घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. सिंगलवर समाधान मानावं लागेल राजेभाई शहापूर या टीमला. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 47 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. अजून 4 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. या 4 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले तर मग मात्र चित्र वेगळं असेल. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाचा कर्णधार आणि ट्रायडंट मुरबाड संघाचा कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी यायचंय. ट्रायडंट मुरबाड आणि नीरज स्पोर्ट्स आसनगाव. नेक्स्ट बॉल सुयोग साठी थोडासा वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईट बॉल असेल. अवांतर स्वरूपामध्ये ऑप्सिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. आणखी एक धाव वाढेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 48 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. साई स्पोर्ट्सचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर उरलेल्या 5 षटकांमध्ये आतापर्यंत 28 धावा खर्च केल्यात. कमालीचा कमबॅक. यावेळेला सुयोग तुपेच्या बॅटमधनं गणाघाती आघात झालाय. श्रावण डोंगरे तिथे मात्र तयार असेल. झेल सुटलाय आणि जिथे एकही धाव झाली नसती तिथे मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावते. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 50. निश्चित नाराजी व्यक्त केली आहे गोलंदाज ओमकारनं. आणि का करू नये. एक गोलंदाज ज्या वेळेला मेहनत करतो आणि चान्सेस क्रिएट करतो विकेट घेण्याच्या, समोरच्या संघाचा डाव पुन्हा एकदा नेस्तनाबूत करण्याच्या, त्यावेळेला त्याला साथ देणं ही अत्यंत आवश्यकतेची बाब आहे. नेक्स्ट बॉल सुयोग तुपे. नाही नाही नाही. ओमकारच्या विरोधात तुम्हाला खेळण्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी वापरावी लागेल. ओमकारच्या विरोधात मोठा फटका खेळण्यासाठी तुम्हाला थोडस संयमी पण अग्रेशन मोड मध्ये राहून विचारपूर्वक फटक्यांची निवड करणं ही नितांत गरजेची बाब आहे आणि ते अपरिहार्य आहे. तिथे मात्र दुसरा कोणताही कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. तिथे मात्र कोणताही समझोता होऊ शकत नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगले चेंडू हाताळलेत ओमकारनं. यावेळेला मात्र जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. आतिश भांडे तिथं मात्र तैनात असतील. 1 धाव धावून निघाली. पूर्ण दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी होतोय आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा. आणि आता शेवटचा चेंडू येणं शिल्लक असेल. मोठ्या फटक्यांसाठी तरसलाय राजा बॉईजचा संघ या मॅच मध्ये, या डावामध्ये. मोठ्या फटक्यांसाठी थोडीशी निराशा झाली राजा बॉईज संघाच्या समर्थकांची. पण 52 धावा आहेत. फाईट ही सातत्यानं ऑन असेल, ती कुठे थांबली जाणार नाही. सर ते शेवटच्या क्षणाला ओमकार परटोलेनं मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलाय आणि इथे सरते शेवटच्या चेंडूवर 8वा धक्का दिलाय. तो म्हणजेच राजा बॉईज संघाला 6 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या राजेबॉईज शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजेच 8 बाद 52 धावा. विजयाकरता साई स्पोर्ट्स शहापूर या संघाला 36 चेंडू आणि 53 धावांची गरज असेल. 36 चेंडू आणि 53 धावा. थँक्यू सो मच. बँड 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 थोडस थांबायचं. म्युझिक म्युझिक. थोडस साई स्पोर्ट्स आणि राजे बॉईज थोडस लक्ष असू द्या. साई स्पोर्ट्स शहापूर या टीमला आपण 3 धावांची पेनल्टी दिलेली होती. त्यामुळे पेनल्टीच्या ज्या 3 धावा आहेत त्या मात्र आता एकूण टोटल मध्ये ऍड केल्या जातील आणि आता राजे बॉईज शहापूर संघाची टोटल असेल 55 धावा आणि विजयाकरता साई स्पोर्ट्स शहापूरला आवश्यक असतील 36 चेंडू 56 धावा. 36 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता असेल. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाचा कर्णधार आणि ट्रायडंट मुरबाड संघाचा कर्णधार टॉस साठी आपण यायचंय. जबरदस्त बॅटिंग आपल्याला लाईनअप गोलंदाजी पाहायला मिळाली.
फलंदाज जर पाहिलं तर कृष्णा 9 धावसंख्येवर बाद झाला, पराग 10, हेमंत 0चा एक भोपळा न फोडला, भूषणनं 12 धावा केल्या, महेंद्रनं 8, वासुदेव 2, प्रशांत आपल्याला गोल्डन डकचा शिकार झाला, रोहननं 2 धावांवर नाबाद राहिला तर सोहग मात्र 4 धावा. त्यानंतर बॉलिंग जर आपण पाहिली तर बॉलिंगमध्ये श्रावण थोडासा महागडा ठरला, एका षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या. त्यानंतर आलेल्या जयदीपचा 2 षटकांचा स्पेल मात्र कमालीचा राहिलाय, 16 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्यामध्ये प्राप्त केल्या आणि 5 चेंडू डॉट काढले. त्यानंतर आतिश बांडे एका षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या, आदी मडके एका षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या आणि ओमकार पटोळेच्या शेवटच्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च झाल्यात. जयदीप बोंडुले 2 विकेटचा मानकरी ठरला, आदी मडके 3 विकेटचा मानकरी ठरला, ओमकार पटोळे 1 विकेटचा मानकरी ठरला. कमालीची लयबद्ध तालबद्ध समोरच्या खेमूला सुरंग लावणारी गोलंदाजी साई स्पोर्ट्स शहापूरकडनं. यानंतर 36 चेंडू आणि विजयाकरता 56 धावांची आवश्यकता असेल आणि या 56 धावांचा पाठलाग मैदानाच्या आत साई स्पोर्ट्स संघाकडनं कसा होईल की राजेबॉय शहापूरचे गोलंदाज साई स्पोर्ट्स संघाच्या विरोधात एका वेगळ्या रणनीतीनं उतरून त्यांच्या इराद्यांना कुठेतरी इथे वणवा लावण्याचा प्रयत्न करतील. या सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती, या सगळ्या गोष्टींचं धावतं समालोचन आपल्या अमोघ आणि प्रगल्भ आवाजातून वाणीमधून आपल्या समोर घेऊन येतील द व्हॉइस ऑफ शहापूर, द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, सन्माननीय जयेश जी विदे सर. थँक्यू सो मच अमरजी राऊत सर. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं पूर्वार्ध, आता मात्र उत्तरार्धाला सुरुवात होतीये आणि या मॅच मध्ये मात्र समीकरण आहे 36 चेंडू 56 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आत इंटर झाली आहे. साई स्पोर्ट्स शहापूर संघाची जयदीप भोंडिवले स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज संदीप. बाळशेठ पाळवी यांच्याकडनं पारितोषिक येते. बॅक टू बॅकच्या 3 विकेट्स घेतल्या गेल्या, हॅट्रिक घेतली गेली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी देण्यात येईल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होत आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज वासुदेव. पहिलं षटक स्लॉकचं षटक यावेळेस वासुदेवच्या माध्यमातून किती धावा दिल्या जातील. स्ट्राईक एंड वरती जयदीप भोंडिवले. ओहो, पहिला चेंडू यावेळेस फटका सुरेख आहे, लाजवाब, गॅप प्रॉपर, चेंडू फरार, मिळतील 4 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र अगदी क्लास फटका पाहायला मिळाला. जयदीप बोंडिवले यांच्या बॅट मधनं निघालेला कव्हर ड्राईव्ह, अगदी 4 धावा. लाजवाब, अगदी पहिल्या चेंडूवरती नजर प्रॉपर पाहायला मिळाली. बॅटच्या मिडलला चेंडू होता यावेळेस आणि गॅप अगदी प्रॉपर शोधला गेला. विभरचनेमध्ये थोडासा बदलाव केला जातोय. चौकार आल्यानंतर या घडामोडी मात्र टेनिस क्रिकेटमध्ये वारंवार होत असतात. मोठे फटके आल्यानंतर गोलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करतो, थोडासा प्रेशर टाकण्याचं काम केलं जातं. हो, यावेळेस मात्र आडव्या बॅटने लॉब केलाय, 2 क्षेत्ररक्षक धावतायत, दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय ट्रॅव्हल करून, चेंडू रोखला गेलाय अगदी डीप मध्ये. स्क्वेअर लेग बाउंड्रीला चेंडू रोखण्यामध्ये समर्थता पाहायला मिळतीये. यावेळेस देखील या चेंडूवरती 2 धावा मात्र रोखू शकले नाही. 2 धावा घेतल्या गेल्यात आणि या 2 धाब्यांनी धावफलक 6 या अंकावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, अगदी पहिला फटका फलंदाजाने जणू काही डगआउट मध्ये सेट होऊन आलाय, अशा प्रकारचा फटका होता. तदनंतरच्या या चेंडूवरती देखील 2 धावा जोडल्या गेल्यात. निश्चितपणे एक फुटा फटका आल्यानंतर सिंगल डबलच्या देखील धावा घेतल्या जात आहेत. नीरज स्पोर्ट्स शहापूर, चला कर्णधार आपण यायचे नाणेफेकीसाठी. ट्रायडंट मुरबाड संघ आपण देखील यायचे. नीरज स्पोर्ट्स आसनगाव, परंतु टी शर्ट वरती नाव नीरज स्पोर्ट्स शहापूर असल्यामुळे ओहो, यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. कामगिरी करून दाखवावी लागेल. अगदी जयदीप बोंडवले देखील चांगला फलंदाज आहे, परंतु वासुदेवला अगदी अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल.
मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक दिलं गेलंय. जबाबदारीचं षटक जबाबदारीनं यावेळेस हाताळावं लागेल. चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. कमबॅक केलं गेलंय. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी, क्या बात आहे वासुदेव. चांगली गोलंदाजी. आपण पाहतायत एनपी स्पोर्ट्स श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025. तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षकांचे या स्पर्धेमध्ये सहर्षमय स्वागत असेल. नीरज स्पोर्ट्स असनगाव संघ नाणेफेकीचा कौल विजयी होत आहेत. नाणेफेकीचा कौल विजयी झाल्यानंतर त्यांना स्वीकारलंय फलंदाजी. हो यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज होती आणि फलंदाज बाद असेल. क्या बात आहे. पहिली विकेट जयदीप बोंडिवले. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच डीजे. आदरणीय सन्माननीय विनोदजी भोईर साहेब माजी नगरसेवक यांची उपस्थिती लाभली आहे या स्पर्धेमध्ये. तसेच गणेशजी दसाटे साहेब यांचं देखील उपस्थिती पाहायला मिळते. मी आदरणीय सन्माननीय दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थान बनवावं. पहिले षटक मार्गस्थ आहे. वासुदेवनं कामगिरी केली आहे. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती डबलची धाव, दुहेरी धाव पाहायला मिळाली. तदनंतर मात्र वासुदेवनं सांगितलं आता नाही, आता मात्र केवळ क्लास पाहायला मिळेल गोलंदाजीचा. आणि जयदीप बोंडिवलेला माघारी परतावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर झालाय कैलास पांडे. टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव आहे. स्वतःवरचा विश्वास मजबूत आहे. अगदी नित्य निरंतर टेनिस क्रिकेट मध्ये वारंवार घेतलं जाणारं नाव कैलास पांडे. स्ट्राइक एंड वरती ओहो ओव्हर द विकेट यावेळेस गोलंदाजी करत असताना आता मात्र लाईन चेंज केली गेली आहे. राऊंड द विकेटने मारा केला जातोय आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत 7 रन, 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही सामना जर बघायला गेला पहिल्या षटकामध्ये जी जबाबदारी दिली गेली होती वासुदेव वरती ती जबाबदारी त्यानं चोखपणे बजावली असं म्हणायला हरकत नाहीये. एक महत्वाचा गडी टिपला गेलाय. जयदीप बोंडिवलेला तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलंय. त्यानंतर उर्वरित चेंडूवरती त्यांनी मात्र अगदी अचूक टप्प्यावरती मारा करत स्वतःचा स्पेल मात्र दाखवून दिला की मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक वासुदेव या गोलंदाजाला का दिलं जातं. षटक क्रमांक यावेळेस मार्गस्थ होईल 2 आणि यावेळेस मात्र कोणाकडे चेंडू दिला जाईल. बाळाशेठ पाळवी 16-19 यांच्याकडनं प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक रोख पारितोषिक या ठिकाणी आलेले आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय महेंद्र. ओहो यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. म्हटल्याप्रमाणे कामगिरीला सुरुवात झाली आहे. कैलास पांडे ऑन फायर. लडार मध्ये चेंडू होता. अगदी क्विक ओळखलं याला. पिकअप केलं चेंडूला पूर्णपणे आणि पाठवून दिलं पार्किंग लॉट मध्ये. क्या बात आहे. कैलास पांडेच्या बॅट मध्ये आलेला पहिला धमाका 6 धाव्यांसाठीचा. ओहो यावेळेस खराब चेंडू फुल ऑफ लेन 1 बाउन्स ओव्हर द लो. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय चेंडू 4 धाव्यांसाठी.
महेंद्रचा पूर्णपूर समाचार घेतला जातोय. लेंथ आणि लाईन मात्र अचूक ठेवावी लागेल. यावेळेस थोडीशी हडबडाट पाहायला मिळते महेंद्रच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. या अगोदरचा चेंडू अगदी पार्किंग लॉट मध्ये पाठवून दिल्यानंतर फुल ऑफ लाईनचा लोवर फुलटॉस चेंडू होता, स्वीकार केला. चेंडूला लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर केलं 4 धाब्यांसाठी. या चौकाराने धावफलक 17 या अंकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये साई स्पोर्ट्स शहापूर संघ. क्या बात आहे, चांगली सुरुवात झाली आहे. ओहो, एक्स्ट्राचं काहीतरी पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र षटकार आणि चौकार यावेळेस बदला मात्र घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. अगदी कैलास पांडेच्या डोक्यावरनं खूप सारा हा चेंडू वरनं जाताना पाहायला मिळाला. ओहो, यावेळेस लिडिंग एज आहे. साऊंड आमच्यापर्यंत पोहोचलाय. गोल्डन शिकार यावेळेस जाळ्यामध्ये अडकली गेली आहे. कैलास पांडे बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय. बायकर मॅन म्हणून ओळख ज्याची केली जाते टेनिस क्रिकेट मध्ये शहापूरचा कोहिनूर हिरा गणेश डिंगोरे यावेळेस स्ट्रायकिंग ऑर्डर वरती पाहायला मिळतोय. महेंद्र अगदी षटकार नंतर चौकार आला, तदनंतर मात्र एक्स्ट्राचा चेंडू पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र बाउन्स चेंडू त्रासदायक ठरला. ओहो, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर लाईन बाउंड्री लाईन क्लिअर करतोय चेंडू डीप मध्ये 4 धाब्यांसाठी. थँक्यू सो मच डीजे. स्कोरवरती धावा 2-2, लॉस ऑफ 2, 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओहो, यावेळेस देखील प्रॉपर कनेक्शन. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप, कव्हर लाईन बाउंड्री पार 4 धावा. बाइकर मैन यावेळेस सांगतोय अभी तो भाई चौका चालू है, छक्का तो अभी बाकी है, आगाज देखा है अपने, अंजाम तो अभी बाकी है. या चौकारानंतर धावफलक पोहोचलंय 26 या आकड्यावरती. 26 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. या बात आहे. गणेश डिंगोरे आला मैदानाच्या आत, जणू काय डगआउट मधून सेट होऊन आलाय. समोरची लाईट ओके. गणेश डिंगोरे पाहते बॅक टू बॅकचे 2 चौकार. हो हो, यावेळेस मात्र शॉर्ट अँड पुल, परंतु या पुल वरती केवळ एक सिंगल. या सिंगलने षटक क्रमांक 2 समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती आपण धावा पाहतोय 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या धावा जमा करण्यात आल्या आहेत. जयदीप बोंडिवले याला तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलं. तदनंतर कैलास पांडे एक गोल्डन विकेट प्राप्त झाली. तदनंतर आलेलं वादल गणेश डिंगोरे उर्फ ध्वनी सांगतोय की भाई कुछ देर की खामोशी है, फिर हमारा भी शोर आएगा कानों में. तुम्हारा तो वक्त आया था, हमारा तो भाई दौर आएगा. क्या बात है. गणेश डिंगोरे झालाय ऑन फायर. कॅप्टन कूल संदीपजी दिवाने सलाम असेल. अगदी दिवसभराची चर्चा जर बघायला गेलात तर दिवसभर चर्चेमध्ये होतो. अगदी पष्टपडा चषकामध्ये
शिवछत्रपती चषकामध्ये आणि आता मात्र जोडले गेलेत आमच्या सोबत एनपी स्पोर्ट्स श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषकामध्ये. क्या बात आहे संदीपजी दिवाने साहेब. मैदानाच्या आत षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी यावेळेस मात्र पुन्हा एकदा वासुदेव होतोय. ज्या वासुदेवने पहिले षटक हाताळलं, पहिले षटक हाताळत असताना आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती त्याला चौकार लगावला गेला होता. त्यानंतर कमबॅक केलं त्यानं आणि चांगली गोलंदाजी केली. वासुदेव यावेळेस षटक क्रमांक 2 वैयक्तिक मात्र दुसरं षटक हाताळतोय. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू होता यावेळेस खोदून काढण्यात आलाय गणेश डिंगोरच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण. ओहो चेंडूपैकी थोडीशी खराब. अभावी 2 धावा कंप्लीट झाल्यात. या धावा मात्र रोखाव्या लागतील कारण एक एक धाव महत्वाची बनली आहे. राजे बॉईज संघाला जर या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला मात्र बॉल टू रनचं इक्वेशन पाहूयात आपण. तेवीस चेंडू 27 धाब्यांची गरज असेल. ओहो यावेळेस मात्र हवेमध्ये चेंडू होता बराच काल. यावेळेस मात्र गणेश डिंगोरे देखील या फटक्यावरती नाराज असेल कारण चेंडू हवेत होता परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. एक सिंगल धाव प्राप्त होईल आणि प्रेक्षकांना विनंती असेल की थोडंसं आतमध्ये व्हा मित्रांनो कारण बघा या वेळेस संधी देखील क्षेत्ररक्षकाला प्राप्त झाली असती परंतु काही कारणास्तव त्याला मात्र हा झेल घेण्यासाठी थोडीशी कठीणाई परेशानी देखील पाहायला मिळाली. समीकरण आपण पाहतायत 22 चेंडू आणि 26 धावा. ओहो डिफेन्सिव्ह खेळ पाहायला मिळतो. या चेंडूवरती एक सिंगल घेतली गेली आहे. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होतीये. सिंगलने धावा जोडल्या जात आहेत. जाणतायत की सामन्यामध्ये यावेळेस मात्र मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. जे काम सुईनं होत असेल तिथे तलवारीची गरज नसते मित्रांनो असं म्हटलं जातं आणि तेच मात्र रणनीती यावेळेस पाहायला मिळते. एनपी स्पोर्ट्सचे जेवढे प्लेयर आहेत त्या प्लेयरना विनंती असेल की आपण सर्वांनी आणि आयोजकांनी स्टेजच्या समोर यायचे. निलेशजी पाटोले सरांची सूचना येते महत्वाची. एनपी स्पोर्ट्सचे जेवढे प्लेयर आहेत आयोजक आहेत त्यांनी स्टेजच्या समोर यायचे त्वरित. वासुदेव स्ट्रायकिंग वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय संदीप निमसे. ओहो यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र अगदी लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा पंचांनी दंडित केलाय. इट्स अ व्हाईट बॉल. हा चेंडू वासुदेवला मात्र पुन्हा हाताळावा लागेल. कधीच दुष्काळ पडला आणि त्यात मात्र जर उष्णा शेजारी जर आला तर मात्र डोकेदुखी ठरते मित्रांनो आणि यावेळेस तेच घडतंय. धावा मात्र बघायला गेलात तर 20 चेंडू मध्ये 23 करायचे आहेत. एक्स्ट्राच्या धावा रोखाव्या लागतील. ओहो यावेळेस बाहेर चेंडू ऑफस्टिकच्या. या आधीचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळाला. यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा. बॅक टू बॅकचे 2 वाईट चेंडू हाताळण्यात आलेत वासुदेवच्या माध्यमातून. न कदबडा न पदबडा मुसीबत में खडा वही सबसे बडा. वासुदेवसाठी हे महत्वाचं असेल. ओहो यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट. संदीप चांगली फलंदाजी करतोय. एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगल डबलने मात्र धावफलक रोटेट करण्याचं काम केलं जातंय. गणेश डिंगोरे एक चांगला खेळाडू आहे. जाणतोय की या क्षणाला मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. ओव्हर मध्ये एखादा चेंडू खराब येतो आणि त्याचा तर समाचार घेतलाच जाईल परंतु चांगल्या चेंडूचा सन्मान करून एक सिंगल डबलने आपण स्ट्राईक रोटेट ठेवली तर क्रिकेटची लाईफ लाईन यूज करून देखील सामना आपण विजय करू शकतो. ओहो यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न सेफली खेळण्याचा प्रयत्न ज्या वेळेस होतो त्या वेळेस मात्र अगदी विकेट प्राप्त होते आणि यावेळेस देखील गणेश डिंगोरे सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळतोय.
न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होत आहे श्रावण डोंगरे, शहापूरचा रावण श्रावण यावेळेस मैदानाच्या आत इंटर झालाय. गोलंदाजांचा कर्दनकाल, परंतु खऱ्या अर्थानं आता मात्र सिंगल डबलने धावा घेणं गरजेचं. गणेश देखील तेच करू इच्छित होता, धोनीनं देखील तेच केलं. अगदी हा चेंडू 38च्या बाहेर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अगदी 38 मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला. फलंदाज बाद झाला. षटक क्रमांक ओहो, यावेळेस मात्र फटका. ओ माय गॉड, डे ऑफ द कॅच. संदीप निमसे देखील तंबूच्या आश्रयाला कॅच ऑफ द डे असं देखील म्हणायला हरकत नाहीये. अगदी पुढे आला होता रोहन पांढरे, तदनंतर ओळखला चेंडू मात्र मागे राहिलाय आणि जम्प केला, अगदी एका हातानं कॅरी केला जेल. क्या बात आहे. रोहन पांढरे चित्ता आहे चित्ता. षटक क्रमांक 3 मार्गस्थ झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय प्रफुल, पॉवरफुल, वंडरफुल. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट. स्पर्धेचं वैशिष्ट्य बघायला गेलात तर पहिलं पारितोषिक 11 सोन्याच्या गोल्डन अंगठ्या आणि दुसरं पारितोषिक म्हणजेच सोन्याच्या तब्बल 6 अंगठ्या. क्या बात आहे. आणि तिसरं पारितोषिक जर बघायला गेलात तर सोन्याच्या गोल्ड 3 अंगठ्या. एक मला मिळावी असं स्वप्न बघायचं असेल तर मैदानामध्ये खेळावं लागेल. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. भाई एक नहीं ले लो और कितने चाहिए, ये ले लो. आया पंजा अभी सावंत सर के स्टाइल से. ये पंजा अगर आपके नसीब में है तो कुछ भी हो सकता है. अंगूठी भी मिलेगी भाई. ये देखिए, जहां एक थी, एक भी नहीं बन सकती थी, वहां 5 मिल गए. क्या बात है. बल्लेबाज ने कहा डिशक्या डिशक्या डिशक्या. बाबूशाह गए तो भी क्या हुआ, हम है ना. ओहो, लीडिंग एज नाही. फील पाहायला मिळत होती यावेळेस. अगदी आपण पाहिलं की क्या बात है. समीकरण 14 चेंडू 16 धावा. विजयासाठी साई स्पोर्ट्स शहापूर संघाला विजयासाठी 14 चेंडू 16 धावा. 17 चेंडू मध्ये 21 ची गरज असताना पंजा आला आणि त्या पंजाने तुम्हाला मात्र 5 धावा दिल्यात. तर लकी ड्रॉ बघा, पहिल्या दिवसामध्ये 10,000, दुसऱ्या दिवसामध्ये 10,000 मात्र तो चोंड्याला गेले. पहिल्या दिवसामध्ये 10,000 कुठे गेले, बामने. ओहो, यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फंबलिंग, एक सिंगल घेतली गेली है. क्या कर रहे हैं, गेंद अच्छी तरह से नहीं लपक रहे, लपको. पहिलं बक्षीस अगदी लकी ड्रॉ मध्ये बामणे येथील अभिजित मस्कर यांना गेलं. तर दुसऱ्या दिवशी 10,000चं कुपन जे आलं ते रमेशजी भेरे सोंडे येतील. आणि तिसरं आलं ते म्हणजेच
बोरशी ती मला वाटतं निश्चिते साईनाथ निश्चिते नावामध्येच खूप काही आणि साईनाथ निश्चितेला 10,000 रुपये. आजच्या दिवसाचे 20,000 कोणाला मला मिळतील का नाही. यावेळेस मात्र मिलेंगे चार तो बेडा होगा पार. लगाया शिव छत्रपती चषक का चौकार. क्या बात है. आजच्या दिवसामध्ये मात्र लकी कुपन विजेता त्याला मात्र तब्बल 10 नाही 12 नाही 15 नाही तर तब्बल 20,000 रुपये मिळणार आहेत. क्या बात आहे निलेशजी पाटोळे सर. संकल्पना खूप गोड आहे परंतु ते 20,000 मला मिळावे अशी देखील कल्पना आहे. कल्पना आणि स्वप्न यामध्ये खूप अंतर आहे. त्यामध्ये तफावत देखील आहे. कल्पना विचार करणं स्वप्न बघावं आणि त्यासाठी मात्र मेहनत करणं गरजेचं. यावेळेस षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतोय. 5 षटक क्रमांक 5 मार्गस्थ होतोय. इक्वेशन आहे बॉल टू रनचं. 12 चेंडूंमध्ये 11 धाब्यांची गरज आहे. या षटकामध्ये जर कमीत कमी धाबांवरती गोलंदाजानं फलंदाजांना जखडून ठेवलं तर निश्चितपणे नेक्स्ट ओव्हर मध्ये कामगिरी राजे बॉईज करू शकेल का. जर त्याला महत्व नाहीये जाऊयात मॅच मध्ये. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र मनसुबे होते फटका अगदी चेंडू सीमारेषे पार पाठवण्याचा परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. रुसवा पाहायला मिळाला फुगवा पाहायला मिळाला. चेंडू येतोय निर्धाव. गोलंदाज सांगतोय भाई अभी 12 गेंदों में 11 चाहिए. सामना बराबर से होना चाहिए. अभी बराबर से आया है. 11 गेंदे 11 रन. हो डाऊन द ग्राउंड यावेळेस फटका पाहायला मिळतोय. 20 एफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे करेक्ट करून थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल. थ्रो कुठे एक सिंगल घेतली गेली आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 10 धावा. हा क्रिकेट आहे. अगदी आपण पाहिलं शिव छत्रपती चषकामध्ये देखील आजच्या दिवसामध्ये हजेरी होती आमची तिथे आणि सामना जर बघायला गेलात एक चेंडू आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज असताना बेडिसगाव विपक्ष एसे सोनारपाडा संघ होता. एक चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज असताना षटकार लगावला गेला. हो यावेळेस मात्र 180 धाव. ह्या धावा मात्र रोखाव्या लागतील कारण म्हटलं जातं ना ताटातील अन्नाचा एक कण आणि क्रिकेट मधील एक रन खूप महत्वाचा असतो मित्रांनो. यावेळेस मात्र तुम्हाला अगदी अचूक टप्प्यावरती प्रत्येक चेंडूवरती मात्र सांगावं लागेल की या चेंडूवरती मात्र मी धाव देणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल तर आणि तरच तुम्ही या सामन्यामध्ये मात्र राहू शकता. राजे बॉईज वन फॉर द ओव्हरची देखील ग्वाही दिली गेली आहे. ओहो यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न आतिश पांडे याच्या बॅटला मात्र स्पर्श झाला नाही. बॅट अतिशय वेगाने फिरली होती परंतु चेंडू देखील वेगवान निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतोय. चांगली गोलंदाजी. अशाच प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. यावेळेस मात्र जर बघायला गेलात तर साई स्पोर्ट्स संघासाठी देखील ओहो लिडिंग एज अगदी एसटी रक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एक सिंगल धाव मिळेल. स्ट्राइक रोटेट होईल. स्ट्राइक एंड वरती यावेळेस मात्र श्रावण ऋतिक गोलंदाजी करतोय. हो यावेळेस मात्र अगदी सेफ झोन मध्ये फटका. फ्लॅट सिक्सर श्रावणच्या बॅट मधनं येत आहेत 6 धावा.
क्या बात आहे. फटका अगदी फ्लॅट, ताकद नजाकत मनगटामध्ये असलेली ताकद पूर्णपणे या फटक्यावरती पाहायला मिळाली. हो हो, यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक सिंगल धाव मिळेल. या सिंगलने धावफलक पोहोचेल. स्कोर इज लेवल. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 5 समाप्त होतोय या सिंगल धावेनं आणि आता मात्र 6 चेंडू मध्ये एका धावेची गरज. असे सामने देखील विजय होताना पाहिलेत, म्हणून स्वतःला मात्र संपलं असं कधीच सांगू नका. त्या संकटांवर तुटून पडा. जिंकलात तरी इतिहास आणि हरलात तरी इतिहास घडला पाहिजे, अशा प्रकारची कामगिरी करण्याची वेळ खऱ्या अर्थानं राजे बॉईज या संघावरती आली आहे. कारण समीकरण आहे मित्रांनो, स्कोर इक्वल झालाय. 6 चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 1 धावेची गरज असताना रोहन पांढरे याच्याकडे चेंडू दिला गेलाय. जिद्दी, चिकाटी आणि क्रिकेट मधलं सातत्य असणारा प्लेयर रोहन पांढरे ऑलराऊंडर भूमिकेमध्ये अगदी तुते संघासाठी, शिवशक्ती तुते संघासाठी कामगिरी करणारा रोहन पांढरे यावेळेस मात्र राजे बॉईज संघासाठी कामगिरी करेल का? ओहो, पहिला चेंडू उडवलाय. एक सिंगल नाही तर मिल्लालाय चौकार आणि या चौकारानं साई स्पोर्ट्स शहापूर संघ विजेता म्हणून घोषित करण्यात येतोय. क्या बात आहे. चांगली फलंदाजी झाली. निश्चितपणे गोलंदाजी लाजवाब. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ, तर पहिला संघ आपण पाहिलात शिवम स्पोर्ट्स गेरशे. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ सापडलाय साई स्पोर्ट्स शहापूर. तर पहिला संघ शिवम स्पोर्ट्स गेरशे या संघाने हजेरी लावली आहे. नेक्स्ट मॅच येते एका बाजूनं नीरज स्पोर्ट्स असनगाव. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द हिरो आदिनाथ मडके. चला आपण आदिनाथ मडके आपण यायचे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. तसेच माजी नगरसेवक विनोद दादा भोईर यांना विनंती करेल की आपण या आदिनाथ मडके या गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅच देऊन पुरस्कृत करावं. आदिनाथ मडके. आदिनाथ मडके. तीन धाबा देऊन 3 महत्वाचे मोहरे टिपले आदिनाथ मडके. क्या बात आहे. अगदी लाजवाब गोलंदाजी. 3 धाबा देऊन 3 महत्वाच्या विकेट्स आणि विनोदजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून दिली गेली आहे त्याला मॅन ऑफ द मॅच आदिनाथ मडके. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर जाऊयात नेक्स्ट मॅच कडे. तुर्तास मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल आदरणीय माननीय आमचे गुढी व्यक्तिमत्व, प्रेममय माणूस, खऱ्या अर्थानं लाखो दिलों की धडकन अमरजी राऊत सर. मनापासून धन्यवाद जयेशजी. यावेळेला आपण काही पाहुण्यांचा इथे सन्मान करणार आहोत. मी कमिटीकडनं विनंती करेल की आपण हा सन्मान करायचा आहे. सन्माननीय नीरजजी बोंबे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी विनोददादा भोईर यांना विनंती करतो की या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय नीरजदादा बोंबे यांचा यथोचित सन्मान आपण करावा. त्यानंतर सन्माननीय संदीपजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय गणेशजी धसाडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय राहुलजी शिंदे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय माधवजी भेरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय माणिकजी म्हसकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सगळ्यांना दादांना विनंती करतो की आपण सगळ्यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय अविनाश दादा डिंगोरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय चेतनजी चौधरी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पत्रकार व प्राध्यापक सन्माननीय जनार्दनजी भेरे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय कैलासजी केणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय मुसेफजी खान आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय फैजलजी खान आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय सौरभजी पाटील, सन्माननीय सूरजजी मोगरे, सन्माननीय प्रदीपजी पाटोळे, सन्माननीय एस के सर, सन्माननीय संजयजी मुंडोळे, सन्माननीय संजयजी वेखंडे, ही सगळी मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत. या सगळ्या मान्यवरांचा श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्णचषक 2025च्या वतीनं आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय निलेशजी पाटोळे यांच्या वतीनं मान्यवरांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. तीनही संघ साई स्पोर्ट्स कैलासजी भांडे, कैलास दादा थोडस 2 मिनिटं थांबायचं आहे. एक महत्वपूर्ण घोषणा
आपल्या तिन्ही संघांना ती ऐकून घ्यावी लागेल. एक